नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडते चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये पण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे की ITIच्या मेरिट लिस्ट संदर्भात पाहू शकता। बघा ITIची मेरिट लिस्ट उद्या किती वाजता लागेल याची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासोबतच पुढे काय करायचं आहे, नंतर मेरिट लिस्ट कशा पद्धतीने पाहायची त्याची देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर सर्वांना सूचना आहे, लगेचच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या। जोपर्यंत तुमचं ITIला ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलं जाणार आहे। सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर बघा, आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। ITIची जी काही मेरिट लिस्ट आहे ती किती वाजता लागेल त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता बघा, ही जी काही फेरी आहे ती तिसरी प्रवेश फेरी आहे। ठीक आहे, विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं, ही थर्ड मेरिट लिस्ट आहे, लक्षात घ्या। ठीक आहे, सेकंड मेरिट लिस्ट झालेली, आता ही थर्ड मेरिट लिस्ट असणार आहे, चौथी नाही आहे, ही तिसरी मेरिट लिस्ट आहे। आता ही बघा, तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसाय निहाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळवणे। 9 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत, उद्या तुम्हाला सायंकाळी 5 वाजेपर्यंत मेसेजद्वारे त्या ठिकाणी माहिती मिळेल, किंवा मग तुम्ही तुमच्या जी काही तुमची युजर ID असेल, पासवर्ड असेल, तो वापरून तुमच्या प्रोफाईलमध्ये लॉग इन करून तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला तुमचा ट्रेड मिळालेला आहे किंवा नाही, अलॉटमेंट झालेली आहे किंवा नाही, ते तुम्ही चेक करू शकता। ठीक आहे, आता ही जी काही लिस्ट आहे तुम्हाला बघा उद्या सकाळपासूनच ज्यांचे नंबर लागले असतील त्यांना मेसेजच्या माध्यमातून त्या ठिकाणी कळणार आहे। ज्यांना मेसेज आले नाही त्यांनी त्यांचा युजर ID पासवर्ड टाकून एक वेळेस त्या ठिकाणी वेबसाईटला भेट द्यायची, त्यावर युजर ID पासवर्ड टाकून प्रोफाईल लॉग इन करून अलॉटमेंट लेटरवर क्लिक करून पाहायचं आहे। आणि जर तुम्हाला अलॉटमेंट लेटर मिळालेलं असेल तर तुम्हाला ट्रेड मिळालेला आहे असं तुम्ही समजायचं आहे। आता यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की काय विषय होता। बघा, मी तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरत असताना सांगितलेलं होतं की सुरुवातीला तुम्हाला आता ह्या ठिकाणी 5 जे काही ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला भरावे लागतील। ठीक आहे, 5 ऑप्शन्स तुम्ही भरायचे आहेत। पहिल्या 5 विकल्पांपैकीच जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला ॲडमिशन करावंच लागेल। ठीक आहे, पहिले जे काही 5 तुम्ही ट्रेड टाकलेले असतील बघा, 1, 2, 3, 4 आणि 5, जे काही 5 ट्रेड तुम्ही टाकले असतील तर ह्यापैकी कुठलाही ट्रेड लागला तर तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करावं लागेल, ॲडमिशन घ्यावंच लागणार आहे, नाहीतर तुम्ही पुढच्या फेरीसाठी पात्र नसाल। ठीक आहे, जर तुम्ही ॲडमिशन त्या ठिकाणी केलं तरी तुम्ही पुढच्या फेरीसाठी पात्र नाहीत, आणि जर तुम्ही ॲडमिशन कन्फर्म केलं तरी तुम्ही पुढच्या फेरीसाठी पात्र नाहीत। त्यामुळे तुम्हाला ॲडमिशन घ्यावंच लागणार आहे, पुढच्या फेरीसाठी तुम्ही पात्र नसणार जर तुमचा 1 ते 5च्या दरम्यानमध्ये ट्रेड लागला असेल तर, आणि 6 ते 100पर्यंत जर तुमचा ट्रेड लागला असेल तर तुम्ही पुढच्या फेरीसाठी म्हणजे चौथ्या राऊंडसाठी पात्र आहात, त्याबाबत काळजी करायचं नाही आहे। ठीक आहे, आता उद्या तुम्हाला कळेल कोणता ट्रेड तुम्हाला मिळणार आहे, सकाळपासून तुम्हाला मेसेज येतील। त्यानंतर ॲडमिशन करण्यासाठी बघा 10 ऑगस्टपासून ते 14 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला मुदत असणार आहे। ठीक आहे, 10 ऑगस्टला सकाळी 10 वाजल्यापासून तुमच्या ॲडमिशन्स या ठिकाणी तुम्ही 9 वाजल्यापासून तुम्ही जे काय ITI त्या ITI कॉलेजला जाऊन तुमचं ॲडमिशन तुम्ही करू शकता, आणि 14 ऑगस्टपर्यंत तुम्हाला ॲडमिशन करता येणार आहेत। त्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्मच्या संदर्भात देखील माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये दिली जाईल। त्यासोबतच जे काही तुम्हाला ट्रेड मिळालेले असतील तर ते ट्रेड तुम्ही पहिल्या 5मध्ये असेल तर तुम्हाला ॲडमिशन करावंच लागणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, आता बघा, या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे तुमची जी काही लिस्ट आहे ती कशी पाहिजे तुम्हाला सांगितलेलं आहे। तुमचा जे काही ITIच्या ॲडमिशनचं पोर्टल आहे त्यावर जायचं आहे, ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेटवर क्लिक करायचं आहे, त्यावर तुमचा युजर ID पासवर्ड टाकायचा आहे, युजर ID पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ॲडमिशन ॲक्टिव्हिटीजमध्ये अलॉटमेंट लेटर नावाचं पाहायला मिळेल, अलॉटमेंट लेटरवर क्लिक करायचे, तुम्हाला तुमचं अलॉटमेंट लेटर पाहायला मिळेल। जर तुमचा नंबर लागला नसेल तर तुम्हाला अलॉटमेंट लेटर आलेलं नसणार आहे। तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती। यानंतर कुठलाही जर तुम्हाला डाऊट असेल, कुठलाही प्रॉब्लेम असेल, कुठलाही जर तुम्हाला प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। सर्वच विद्यार्थ्यांचं या ठिकाणी व्यवस्थितरित्या मार्गदर्शन करण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलं जात असतं। तर सर्वात महत्त्वाची माहिती होती। अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन महत्त्वाची माहिती घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।